नमस्कार, मी सुरेखा देसले. तुमचे सर्वांचे माझ्या बागलाण रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी एकदम छान मेनू घेऊन आली आहे. तो म्हणजे संडे स्पेशल फिश मसाला. फिश मसाला बऱ्याच जणांना फिश आवडत नाही किंवा कोणाला चालत नाही. तर चालत नाही ती वेगळी गोष्ट, पण आवडत नाही हा विषयच नको, कारण की मी एकदम छान प्रकारे ती रेसिपी केलेली आहे आणि ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची. ज्यांनाही थोडासा फिशचा स्मेल येतो, तर तो कशा पद्धतीने घालवायचा आणि कशा पद्धतीने आपण रेसिपी बनवायची, तो व्हिडिओ. तर चला मग वेळ न घालवता पटकन रेसिपी बनवूया. तर मग आपण आज संडे स्पेशल फिश मसाला बनवणार आहोत. तर तो बघा किती सुंदर दिसतो आहे आणि चवेला पण खूप छान असतं, कारण की फिशमध्ये बरेच विटॅमिन असतात. विटॅमिन ई असतं, ओमेगा 3 असतं, आपल्याला B12 मिळतं. आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असे विटॅमिन त्यात असतात. तर आपण बाजारातून मार्केटमधनं फिश आणायचे आणि ते अशा पद्धतीने गरम पाण्यात धुवून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकायचे, कारण की फिशवरील बॅक्टेरिया धुवून घेतल्यासाठी, आणि थोडे 5 मिनटं उकळू द्यायचे. नंतर आपल्याला मसाल्याची तयारी करून घ्यायची. त्यासाठी आपल्याला छोटे 1 ते 2 कांदे घ्यायचे आहे, टोमॅटो घ्यायचा आहे, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर असं सगळ्या प्रकारचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि फिश थोडेसे 5 मिनटं उकळल्यानंतर त्या फिशवरची आपल्याला अशी ती साल काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा वास येणार नाही आणि खायलाही चांगले लागतील, चविष्ट लागतील. तर आपल्याला आपली ती ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आहे. तुम्हाला चवीनुसार तुम्ही त्याच्यात मसाले ॲड करू शकता. घरचेच मसाले टाकायचे, कोणत्याही मार्केटचे मसाले नाही वापरले तरी चालतील. आणि हो, नॉनव्हेज पदार्थामध्ये कधीही दुधाचा पदार्थ टाकायचा नाही, म्हणजे दही, लोणी किंवा असं दूध काहीच टाकायचं नाही आहे, कारण की त्याचे आपल्या शरीरावर खूप साईड इफेक्ट्स असतात. त्याच्याने आपल्याला सोरायसिस होण्याची शक्यता असते, त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. तर मग आपण मसाला अशा प्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये फिश टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक वाफ भरून घ्यायची आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. नंतर सर्व करायचं. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी जर नवीन डिश बनवली तर लगेच तुम्हाला दिसेल. आणि ज्यांनाही फिश आवडतात पण बनवता येत नाही, त्यांच्यापर्यंत ही रेसिपी नक्की शेअर करा. थँक्यू.